स्वयंसहायता समूहाच्या लेखी प्रशिक्षणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वयंसहायता समूहाला जे 5 लेखे असतात त्याच्यामधला बैठक अहवाल हा लेखा नेमका आपल्याला काय सांगतो, तर जे जे बैठकीत होणार त्या सर्व गोष्टी बैठक अहवालामध्ये येणार. म्हणजे आपल्याला जर 3.5 वर्षापूर्वी एखाद्या स्वयंसहायता समूहाच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे, नेमकं त्या बैठकीमध्ये कशाविषयी चर्चा झालेली आहे, त्या बैठकीचं इतिवृत्त नेमकं काय आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला बैठक अहवाल हा एकमेव लेखा पाहावा लागेल. तो आपल्याशी बोलेल, आपल्याला सांगेल की बैठकीची सुरुवात एवढ्या वाजता झाली, कोण उपस्थित होतं, किती बचत आली, कोणाला कर्ज दिलं, कोणी किती परतफेड केली, किती व्याज जमा झालं, सामाजिक विषयांवरची कुठली चर्चा झाली, कुपोषणाच्या विषयावर काय चर्चा झाली, ग्रामसभेविषयी काय चर्चा झाली आणि सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नेमक्या कोणाच्या आहेत, यावरून आपल्याला बैठक अहवाल असा सांगतो की जे सगळं बैठकीमध्ये होणार ते बैठक अहवालामध्ये येणार. सभासद बचत नोंदवही ही नोंदवही आहे. वैयक्तिक सभासदाच्या बाबतीमध्ये स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून झालेला सर्व आर्थिक व्यवहार सभासद बचत नोंदवहीमध्ये येतो. म्हणजे सदस्य किती बैठकांना आला, त्याची आजपर्यंतची बचत किती आहे, त्याने किती वेळा कशाचं कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जाची परतफेड किती झालेली आहे, शिल्लक कर्ज किती आहे, त्याने आत्तापर्यंत व्याज स्वरूपामध्ये किती रक्कम स्वयंसहायता समूहामध्ये भरलेली आहे, अशा प्रकारची सगळ्या आर्थिक व्यवहारांची माहिती सभासद बचत नोंदवहीमध्ये येते. रोख पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की स्वयंसहायता समूहातील सदस्यांच्या बाबतीमध्ये झालेला सगळा आर्थिक व्यवहार एका लाईनीमध्ये रोख पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि स्वयंसहायता समूहाचा सर्व कॉर्पस, सर्व व्यवहार, आजपर्यंतचा सर्व व्यवहार आपल्याला रोख पुस्तकातून दिसतो. म्हणजे स्वयंसहायता समूहामध्ये किती दंड जमा झाला हे पाहण्यासाठी मागची बैठक, त्याच्या मागची बैठक किंवा सुरुवातीची बैठक पाहण्याची आवश्यकता नाही. आजच्या बैठकीमध्ये आपण आजचं रोख पुस्तक पाहिलं तर आजपर्यंत झालेला सगळा व्यवहार, सगळा आर्थिक व्यवहार रोख पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे स्वयंसहायता समूहातील सदस्यांच्या बाबतीतला सगळा व्यवहार आणि स्वयंसहायता समूहाच्या बाबतीतला सगळा व्यवहार रोख पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो. अशी ही 3 पुस्तकं आज आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. 4थं पुस्तक स्वतःहून तुम्हाला लिहिता येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, कारण सभासद बचत नोंदवहीमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच रोख पुस्तकामध्ये त्याच वैयक्तिक पासबुकमध्ये येतात आणि ह्या गोष्टीमध्ये आपल्याला ही 3 पुस्तकं जी आहेत ती घरी घेऊन जाता येत नाही, पण वैयक्तिक पासबुक हे घरी घेऊन जाता येतं. मग घरच्यांच्या माहितीसाठी, स्वतःच्या माहितीसाठी आणि आपल्याला किती कर्ज बाकी आहे, किती हप्त्यांमध्ये भरायचे, व्याज स्वरूपात किती रक्कम घ्यायची, पुढच्या बैठकीला जाताना किती हप्ता घेऊन जायचा, हे वैयक्तिक पासबुक आपल्याला सांगतं. तर अशा प्रकारे या लेखांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण समजावून घेतलेलं आहे. आता प्रत्यक्ष बैठक अहवालाला आपण सुरुवात करूयात.